तर आता मी चालली आहे राईमध्ये, कारण इकडे खूप छान असं एक मंदिर आहे. तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवते. खूप छान वाटतं तिकडे, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इकडे एकदम हिरवळ वगैरे झालेलं असतं. नद्या पण छोट्या छोट्या चालू झाल्या तिकडे आणि छोटे छोटे झरणे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे मंदिर खूप पुरातन काळामधलं आहे आणि खूप छान मंदिर आहे. तर इकडची हे छोट्या छोट्या वाटा वगैरे आहेत, ते बघायला खूप बरं वाटतंय. आणि छोटे छोटे झरणे, असे छोटे झरणे आहेत. तर त्यांचा खळखळणारा आवाज खूपच छान वाटतो. तर अशा छोट्याशा वाटेवरून इकडे जायला लागतं आणि हा आवाज तुम्ही ऐकता असेल. खूप सुंदर असा आवाज आहे हा. तर हे छोटे छोटे झरे वाहत आहेत तिकडे. तर हे छोटे छोटे झरे बघण्यासाठी मी गावी आले आणि अशी मस्त खूप सिनेरी झाले, हिरवळ झाली, त्याच्यामधून हा खळखळणारा आवाज खूपच छान आहे. तर ही सरळ सरळ वाट जाते आमच्या मंदिराकडे. शेती पण लावून झाली आहे, आम्ही थोडं लेट आलो. गाव आणि गावातल्या सुंदर अशा छोट्या मोठ्या नद्या मनाला सुखद असा आनंद देऊन जातात. पावसाळ्यात इकडे छोट्या मोठ्या आकाराची पानं, वेली इकडे झुडपं बनवून जातात. ह्या सगळ्या हिरव्यागार पाऊल वाटा चालत चालत मी पुढे चालली. तर मंदिराच्या इकडे जायला अशा नद्या आहेत. एक नदी आहे, एक नदी अशी आहे. तर असं आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. तर समोरच आता मंदिर दिसत आहे आणि ह्या नद्या पण खूपच जोरात वाहत आहेत. कारण गेल्या 4-5 दिवस झाले खूपच कोकणामध्ये पाऊस पडत आहे. हातकंबा गावातील देवीच्या काही स्थानांपैकी हे एक जागृत आणि पुरातन मंदिरांपैकी मंदिर आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई वाघजाई हे देवीचे स्थान आहे. या मंदिराची व्यवस्था तारवेवाडीतील ग्रामस्थ मंडळी पाहतात. तर हे मंदिर आहे. मंदिराकडे येण्यासाठी तुम्हाला हातकंबा तिठावरून निवळी फाटाकडे जाण्याच्या रस्त्यावरती HP पेट्रोल पंप समोरून एक छोटासा रस्ता जातो. तर तिथून तुम्हाला मंदिराकडे येण्यासाठी मार्ग मिळेल. तर पूजा करून घेऊया आणि थोडंसं बाहेरचं निसर्गरम्य वातावरण बघूया. माझी आता पूजा करून झाली आहे आणि आता हे पाणी बघून मला एकदम असं झालं की कधी एकदाशी पाण्यात जाते. थोडंसं पाण्यात जाऊया आणि थोडी पाण्याची मजा घेऊया.
हे आहे माझं सुंदर असं गाव. दोन्ही साईडला शेती, कौलारू घरं. तर असं हे माझं गाव हातकंबा गावातील तारवेवाडी येथे आहे. तर ह्याच गावातील माणसं एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी अशी आमच्या कोकणची साधी भोळी माणसं. तर हा सरळ रोड गेला आहे तो निवळी गावामध्ये जातो आणि निवळीतून सरळ गोवा मुंबई हायवेवरती लागतो. तर आता आपण थोडी शेती बघायला जाऊया. तर कोकणामध्ये जास्त करून भात हे प्रमुख पीक घेतलं जातं आणि आता भाताची लावणी लावली जाते. तर ती लावणी थोडी बघायला जाऊया. तर आता मी शेतामध्ये आली आहे आणि खूप लोक शेत लावतायत. भात लावणीचं काम चालू आहे इकडे. तर पाठीमागे दिसतंय तुम्हाला की भात लावणी लोक करत आहेत. तर हे आमचं गाव आहे आणि गावातली शेती चालू आहे आणि गावातली लोक हे लावतायत लावणी. तर हे भात लावलं आहे. 1-2 दिवस शायद झालेत त्याला लावून, पण ते अजून उगलं नाहीये. जसं लावलेलं आहे तसंच आहे अजून. तर हे आता स्टार्ट केलेलं आहे लावायला इकडे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की भात कसं लावलं जातं. तरवे काढून झाले आहेत. आता लावणी लावली जाते. बघायला गेलं तर गावामध्ये शेती खूपच कमी होत चालली आहे. पहिलं नांगरणीला बैल बांधले जायचे, पण आता तेच मशीनचा वापर करून नांगरणी केली जाते. मी पण भात लावणीच्या टायमिंगला खूप वर्षाने आली, कारण स्कूलमध्ये असताना सॅटर्डे हाफ डे आणि संडेचा फुल डे हा आमचा शेतामध्येच जायचा. तर या टायमिंगला मी थोडंसं शूट करण्यासाठी आली होती, पण मला राहवलं नाही आणि मी लावणी लावायला गेली. कारण ही सगळी कामं करून आम्ही लहानाचे मोठे झालो, कारण माझा जन्म पण गावामध्येच झालाय. खूप वर्षांनी हातामध्ये रोप घेतलंय आणि लावणी लावायला घेतली. आहा, किती आनंद भेटला माझ्या मनाला की मी आज किती वर्षांनी लावणी लावते आणि हा चिखलाच्या ह्याच्यामध्ये लावणी लावणं खूप मजेदार असतं. ह्या क्षणाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. तर हे तुम्ही बंगले बघू शकता. खूपच सुंदर असे बंगले आहेत. तर हा मुंबई गोवा हायवे आहे, बाजूनेच जातोय आणि त्याच्याच बाजूला हे बंगले बांधून लोक राहिले आहेत. तर अजून पण प्लॉट्स आहेत इकडे बांधण्यासाठी. तर शायद इकडे पण बांधणार आहेत, कारण खिळे वगैरे इकडे टाकून ठेवले आहेत. पण खूप सुंदर अशी जागा आहे ही. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि मी आली आहे निवळी. तर निवळीचा आस्वाद हा वडापाव खूपच फेमस आहे. तर या वडापावची टेस्ट एवढी सुंदर आहे की ती विसरताच येत नाही. मी हर वेळेला येते तर आस्वादचा वडापाव नक्की खाऊन जाते. तर हे आहे वडापाव आणि ही त्यांची जी चटणी आहे ती एवढी सुंदर आहे, तर ही आपल्याला दुसरं कुठेच मिळणार नाही. तुम्ही एकदा आलात तर निवळीमध्ये आस्वादला एकदा जरूर भेट द्या. गणपतीपुळे रोडला आलात की पहिलंच दुकान आस्वादे आहे. गरमागरम चहा आणि डोसा. तर आत्ताच आम्ही आलो फिरून आणि मस्त असा पाऊस पडतोय. त्याच्यामध्ये गरम गरम चहा आणि डोशाची मजा घेऊया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज माझा गावातला 3रा दिवस आहे. तर आज सकाळच उठली आणि थोडं भाज्या बघायला गेली. तर इकडे खूप सारी तुळशीची झाडं लागली आहेत
आणि थोडंसं पालकची पण भाजी आहे, तर ती पण मी तुम्हाला दाखवते। हे खूप सुंदर अशी तुळशीची बाग झाली आहे पूर्ण। तर हे बघू शकता, पूर्ण तुळशी लागली आहेत आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी पालकची भाजी उगली आहे इकडे। तर ते आपण बघूया। आणि हे आहे आमच्या वरती एक घर आहे ते आहे। तर ही तुळशी एकदम बहरल्या आहेत। आणि ही आहे पालकची भाजी, पण अजून जास्त उगली नाहीये, छोटी छोटी आहेत अजून। तर ती पूर्ण तिकडे पूर्णच लावलेली आहे। तर ही आहे अळू, ह्याची भाजी करतात। ही रानभाजी आहे। खूप सारे अळूची झाडं उगली आहेत तिकडे आणि ह्याची भाजी करतात। अळूची भाजी। हे आहे सुंदर असं माझं घर। चूल पेटली आहे आणि चुलीचा धूर वरती येत आहे, बघायला मजा येते। सुंदर अशी सकाळ आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांचे आवाज। तर समोर जाऊया आणि घर पण दाखवते मी तुम्हाला। तर आज मी जाणार आहे कशेळी मधील गावखडी बीच बघण्यासाठी। आणि संध्याकाळी आल्यानंतर पानवलचा एक धबधबा आहे, खूप छान आहे, तोही तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल, तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि नंतर भेटूया आपण चौथ्या व्लॉग मध्ये कशेळीचा बीच आणि पानवलचा धबधबा बघण्यासाठी।